आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आता दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। म्हणजेच की बघा, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, आता राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनाचे बघा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता म्हणजेच की बघा 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता एकत्रपणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता बघा, पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे। आता या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून बघा, आजच्या मुहूर्तावर या वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झालेली आहे। आणि ही शेतकरी मित्रांनो, बघा, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, कोणते शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे, त्यांची यादी सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। जर तुमचं यादीत नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। बघा, सर्वात मोठी ही महत्त्वाची बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली। बघा, आता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। कारण की बघा, अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेला आता निश्चितपणे शेतकरी मित्रांनो, आता बघा, अखेर पूर्णविराम मिळाला असून थेट लाभ हस्तांतरण डीबीडीच्या माध्यमातून म्हणजेच की बघा, डीबीडीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। सरकारने या निर्णयामुळे शेती कामासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी शेतकऱ्याला मोठी मदत होणार आहे। ज्यांची प्रतीक्षा ते बघा आता दीर्घकाळपासून करत होते, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते, आता अशा शेतकऱ्यांची आता कायमचीच प्रतीक्षा संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खातं आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत अनिवार्य आहे। ज्यांच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचण येऊ शकते। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपले आधार सिलिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून बघा, भविष्यातील हप्ता कोणत्याही प्रलंबित वेळेवर मिळू शकतील। आणि त्याचप्रमाणे सर्वप्रथम बघा, आता शेतकरी मित्रांनो, आता यादीत नाव कशा प्रकारे बघायचं, बघा, आज तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का, कोणते जिल्हे आहे, आज त्यांना पैसे मिळणार आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। शेतकरी मित्रांनो, आता बघा, बँकिंग व्यवहारावर सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहे। यामध्ये प्रामुख्याने बघा, उत्पन्नाची मर्यादा आणि कुटुंबातील सदस्याची पात्रता तपासली जात आहे। ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या निकषाच्या बाहेर आहे अशा शेतकऱ्यांना लाभ काही काळासाठी रोखला आला असून केवळ गरजू आणि अल्पधारी शेतकऱ्यांना हा पैसे दिले जाणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाची बातमी, आता बघा, वितरणाच्या पहिल्या टप्प्यात पुणे आणि नागपूर या 2 जिल्ह्यातून निधी वितरणाची प्रक्रिया बघा आता शेतकरी मित्रांनो जोमाली सुरू झालेली आहे। म्हणजे की बघा, जमा व्हायला सुरू झालेली आहे। आणि बघा, सर्वप्रथम सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। बघा, आता या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम एकत्र जमा होण्याची सुरुवात झालेली असून बघा, आता प्रशासनाने हे काम बघा युद्ध पातळीवर हाती घेतलेलं आहे। आणि यासोबतच शेतकरी मित्रांनो, बघा, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना या निधीचा लाभ मिळत आहे। आणि त्याचप्रमाणे तसेच बघा, आता सोलापूर आणि सांगली या क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तसेच आता बघा, येथे ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता जमा होत असल्याचे शेतीसाठी लागणारी खर्चाची चिंता मिटलेली आहे। या प्रक्रियेत बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आता गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातील आजच्या मुहूर्तावर मोठी दिलासा मिळणार असून प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजन सुद्धा केलेलं आहे। कारण की बघा, आज 100% शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। इतकेच नव्हे तर बघा, आता धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा या प्रक्रियेला सध्या वेगाने राबवली जात आहे।
आज मुहूर्तावर हे वितरण होत असल्याचे शेतकरी बांधव बघा आता शेतकरी बांधवांना म्हणजेच की बघा शेतकरी बांधवाच्या आर्थिक नियोजनासाठी आधार मिळणार आहे. आणि बघा त्याचबरोबर वाशिम आणि बघा वर्धा या जिल्ह्यातही आता पैशाचं वितरण पूर्ण करण्याची सूचना देण्यात आलेली असून प्रशासनाने सर्व ही कामे आता गतीने सुरू झालेली आहे. आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पी-एम किसानचा बघा 23वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नमोचा नवा प्लस 10वा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली. बघा आता अकोला आणि पालघर या जिल्ह्यातील हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि हे पैसे बघा टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण 18 जिल्ह्यामध्ये पूर्ण केले जाणार आहे. ज्यामुळे बघा आता पात्र शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार. कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी माहितीवर लक्ष केंद्रित करा, कारण यामुळे कोणत्याही माध्यमास्तरी तुमची फसवणूक करू शकणार नाही. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा या प्रक्रियेत बघा जळगाव आणि भंडारा या जिल्ह्याचेही समावेश करण्यात आलेला आहे. शेवटच्या टप्प्यातील या जिल्ह्यातील आता निधी जमा करण्याचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि हे पैसे बघा टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप पूर्ण केले जाणार असून ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात रक्कम सुरक्षित पोहोचणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, ज्यामुळे शेतकऱ्याचा विश्वास वाढलेला आहे. आणि सर्वप्रथम आता बघा जर तुमचा मोबाईल SMS आला नसेल तर शेतकरी मित्र बघा अजिबात घाबरून जाऊ नका, कारण की संयम ठेवा. अनेकाच्या सर्व्हर व तांत्रिक अडचणीमुळे SMS दुसऱ्या येऊ शकतात, परंतु खात्यात रक्कम जमा झालेली असू शकते. तुम्ही आपले बँक शाखेत जाऊन किंवा पासबुक अपडेट करून घ्या, कारण की बघा खात्यात शिल्लक रक्कम सुद्धा तुम्ही तपासून घ्या. कारण अनेक शेतकऱ्यांचे SMS नाही येतात पण त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही अजिबात आता काळजी करू नका, कारण की सरकारी निर्देशानुसार आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. आणि बँकेचे सर्व्हर सुरळीत झाल्यामुळे या प्रक्रिया आता अधिक वेगाने पार पडली आहे. आणि कोणत्याही निश्चित बघा आता अधिकृतपणे माहितीवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या बँक खात्याच्या व्यवहारावर सुरक्षित लक्ष ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो कोणत्याही अफवापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकाल. आणि त्याचप्रमाणे आता बघा या योजनेचा लाभ खालील 12 प्रमुख बँकेमध्ये सर्वात अगोदर जमा होत आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या सुद्धा 12 बँकेत खातं ओपन असेल तर तुम्हाला सुद्धा आज 100% सकाळपासूनच पैसे जमा होणार आहे. बघा आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो ते कोणत्या बँक आहे, आता बघा यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो HDFC बँक, पोस्ट ऑफिस बँक, कोटका महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सरकारी बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, एक्सिस बँक, कॅनडा बँक आणि सर्वात लास्टची बँक शेतकरी मित्रांनो बघा पंजाब नॅशनल बँक. या बँकेमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे प्राधान्य जमा केले जात आहेत. आणि त्याचप्रमाणे सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा आजच्या या वितरण प्रक्रियेमुळे शेती कामासाठी लागणारी बियाणे आणि खते नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. सरकारी बांधवांनो बघा आता बँकेत खात्याची वापर करण्यास शेतकऱ्याला परद्यांना लाभ दिला जात असल्याचे भविष्यातील आपले खातं सक्रिय ठेवणे आणि नियमितपणे पालन करणे शेतकऱ्याच्या हितासाठी ठरेल. कोणत्याही अडचणीच्या वेळी बँकेचे शाखेशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे शेवटी सर्व शेतकरी बांधवांनी आपले मोबाईल नंबर आणि आधार लिंक असण्याची खात्री करावी, कारण की बघा शेतकरी मित्रांनो नमो आणि PM किसानचे पैसे शेतकऱ्याला मागच्या वेळेस एकदाच मिळणार होते, पण काही कारणानिमित्त शेतकऱ्याला फक्त PM किसानचा 23वा हप्ता मिळाला. आता डायरेक्ट नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.